काय खाताय असं विचारताय का? अहो सोलापुरी चुरमुरे एकदम कुरकुरीत आणि एकदम चवदार असे. हे बघा, या सोलापुरी चुरमुऱ्याचं वरचं जे आवरण असतं ना ते एकदम पातळ असतं, त्यामुळे चुरमुरे एकदम कुरकुरीत असतात. जेव्हा तुम्ही तोंडात टाकता तोंडात ऑटोमॅटिक विरघळून जातात. एवढे ते कुरकुरीत आणि एवढे पातळ वगैरे असतात ना, टेस्टला एकदम भारी लागते. आता आपल्या चॅनलवरती सोलापुरी चुरमुऱ्यापासून सुसला बनवला होता, तो पण एकदम छान झाला होता आणि एकदा तुमच्या घरी ट्राय करू शकता. पण मी या सोलापुरी चुरमुऱ्यापासून आज सोलापुरी चिवडा बनवतोय, त्यामुळे सोलापुरी चिवडा एकदम झणझणीत आणि एकदम चवदार होणार आणि त्याचबरोबर कुरकुरीत होणार, यात काही शंका नाही. मग मित्रांनो, बोलण्यामध्ये वेळ कशाला घालवायचा, फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर जाऊन पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग फटाफट बनवून घेऊया. हे बघा मित्रांनो, इथं अर्धा किलो चुरमुरे घेतलेले, सोलापुरी चुरमुरे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदम कुरकुरीत आणि छान आहे. ते बघा, तुम्हाला तोडून दाखवतो. हे बघा कसा आवाज येतो, कुरकुर कुरकुर असा आवाज येतो. जेव्हा पण खाता ना तुम्ही, तेव्हा पण तोंडामध्ये एकदम छान असा कुरकुर आवाज येतो आणि तोंडात टाकल्या टाकल्या चांगला विरघळून जातो. म्हणजे तुम्हाला जास्त चावायची पण गरज नाही, एवढं छान हे सोलापुरी चुरमुरे असतात. मित्रांनो, मी इथे घेतलेले एक कढई, त्यामध्ये 1.5 वाटी तेल घेतलेले आणि तेलाला पण चांगलं मीडियम गरम करून घेतोय. आता तेल चांगलं गरम झालेले, हाताला झळा पोचा लागले तेलाच्या. आता या कडकडत्या तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतोय आणि त्याचबरोबर 1.5 ते 2 चमचे जिरे टाकून घेतोय. जिरे आणि मोहरी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडतडली ना, आता त्यामध्ये 5 ते 6 चमचे ठेचलेला लसूण टाकून घेतो. आता यामध्ये अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या कापलेल्या टाकून घ्यायच्या. आता मित्रांनो, हे सगळं तेलामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे किंवा चांगलं परतून घ्यायचं आहे. आपण जे मसाले यामध्ये टाकून घेतलेत ना तेलामध्ये, ते सगळ्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तेलामध्ये चांगला उतरला गेला पाहिजे, तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. एकदा का हा सगळा मसाला तेलामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी चांगला परतून झाला ना, आता यामध्ये 1 वाटी फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर 1.5 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे टाकत असताना चांगले शेंगदाणे एकदम फ्रेश जे असतात ना ते चांगले भाजून घ्यायचे आहेत, मग ते शेंगदाणे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता फुटाण्याची डाळ आणि जे शेंगदाणे आपण टाकून घेतलेत ना त्यांना पण 1-2 मिनिटासाठी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे फुटाण्याच्या डाळीला पण थोडासा अगदी हलकासा असा कलर आला पाहिजे, तोपर्यंत तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकताय फुटाण्याची डाळ पण चांगल्या प्रकारे तळली गेलेली आहे तेलामध्ये. मगाशी आपण कढीपत्त्याची पानं जे टाकलेत ना ते चांगले कुरकुरीत झालेले आहेत, पण अजून आपण टाकलेली जी हिरवी मिरची आहे ना ती कुरकुरीत नाही झालेली आहे, ती पण होईल आता थोड्या वेळात. अजून आपण यामध्ये खूप सारे मसाले टाकणार आहोत, ते पण चांगलं तळून घेणार आहोत, तोपर्यंत आपली जी मिरची आहे ना एकदम छान कुरकुरीत होऊन जाईल. आता गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि आता यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेतोय. आता हे आहे आपला घरगुती कांदा लसूण मसाला. तुम्हाला जेवढा तिखट लागतो त्या प्रमाणामध्ये टाकून घ्या. मी टाकून घेतोय 1 वाटी. आता यामध्ये मी टाकून घेतोय बारीक कापलेला कोथिंबीर. या कोथिंबीरीमुळे ना चिवड्याला एकदम मस्त अशी टेस्ट येते. आता मी यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेतोय. साखरेमुळे तिखटपणा थोडासा ॲडजस्ट होऊन जातो. आणि आता सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ. तुम्हाला जेवढं मिठाचं प्रमाण आवडतं ना त्या प्रमाणामध्ये तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता. हे सगळं टाकून झाल्यानंतर तेलामध्ये चांगल्या प्रकारे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं गॅस जे आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचं आहे, कारण आपण आता यामध्ये ना ड्राय मसाले टाकून घेतलेले आहेत. गॅस जर मोठा ठेवला ना ते ड्राय मसाले जे असतात ना ते करपून जातात, त्यामुळे चिवड्याची टेस्ट आणि मसाल्याची टेस्ट एकदम वेगळी होऊन जाते, करपल्यासारखी होते. त्यामुळे गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि आपला जो सगळा मसाला आहे ना 1 मिनिटासाठी किंवा 1.5 मिनिटासाठी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. एकदा का हा मसाला 1 ते 1.5 मिनिटासाठी चांगला परतून झाला ना, आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅसवरून कढई खाली उतरून घ्यायची आहे. आता कढईमधला जो चिवड्याचा मसाला करून घेतला ना तो चुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चुरमुऱ्याला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा आहे. चिवड्याचा मसाला जो आहे ना एकदम खूप गरम आहे अजून, त्यामुळे मी चमच्याने लावून घेतोय चुरमुऱ्याला सगळा मसाला. एकदम मस्तपैकी आणि एकदम चांगल्या प्रकारे जो चिवड्याचा मसाला आपण तयार करून घेतला ना तो चुरमुऱ्यांना लावून घ्यायचा आहे. हे बघा मित्रांनो, एकदम मस्तपैकी चमच्यानेच हे सगळा मसाला मी चुरमुऱ्यांना लावून घेतलेला आहे.
बऱ्यापैकी लागलेला आहे। अजून एखादा चुरमुरा आतमध्ये पांढरा राहिलेला आहे, तो हाताने व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपल्याला घासून पुसून आपला मसाला लावून घ्यायचा आहे। मित्रांनो तुम्हाला सांगतो, चिवड्याचा जो मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो एकदम छान झालेला आहे। आता चुरमुऱ्याला मसाला लावत असताना तो सगळा जो वास आहे ना मस्त येतोय, घरभर दरवळतोय। हे बघा मित्रांनो, एकदम मस्तपैकी आपला चिवडा रेडी झालेला आहे। चुरमुऱ्यांना मसाला वगैरे लावून मस्तपैकी चिवडा रेडी झालेला आहे। मित्रांनो आता मी गॅस चालू करून घेतो आणि एकदम मंद आचेवरती ठेवतो। आता या गॅसवरती चिवड्याची टोपली ठेवून देतो। आता हा चिवडा थोडासा मी गरम करून घेतो, त्यामुळे चिवडा एकदम छान कुरकुरीत होतो। मगाशी आपण चुरमुऱ्यामध्ये चिवड्याचा जो मसाला टाकून घेतला ना, त्या मसाल्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल असतं। त्या तेलामुळे ना चुरमुरे थोडेसे मऊ पडतात, म्हणजे चिवडा थोडासा मऊ पडतो। जर अशा प्रकारे थोडासा चिवडा गरम करून घेतला ना तर चिवडा एकदम छान कुरकुरीत होतो। फक्त काळजी एवढीच घ्यायची की खालून चिवडा जळला नाही पाहिजे, करपला नाही पाहिजे। तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला सोलापुरी चिवडा रेडी झालेला आहे। बनवायला एकदम साधं सोपं आहे, तुम्ही बघितलेला असाल। चिवडा एकदम मस्त टेस्टी झालेले आहे आणि त्याचबरोबर छान कुरकुरीत झालेले। तर चिवड्याबरोबर मस्तपैकी कांदा बिंदा कापून एखादी हिरवी मिरची वगैरे खायला दिलात ना, किंवा मग हिरवी मिरची तुम्ही तळून पण घेऊ शकता आणि त्यावरती थोडंसं मीठ वगैरे लावून घेऊ शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय आपला सोलापुरी चिवडा रेडी झालेला आहे। झटपट अशी आणि एकदम कुरकुरीत आणि टेस्टी झालेले। आणि आपल्या सोलापुरी चिवड्याला ना वरून कांदा आणि मिरचीनं मस्तपैकी डेकोरेट केलेले आहे, इथं तुम्ही बघू शकताय। मी तुम्हाला खाऊन दाखवतो सोलापुरी चिवडा आपला कसा झालाय तो आणि सांगतो तुम्हाला। थोडासा चिवडा घेतो आणि थोडासा कांदा घेतो। मंडळी लय भारी झालेले, तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। वा 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 वा, छान कुरकुरीत टेस्टी आणि झणझणीत झालेले मेन म्हणजे। वा मस्त झालेले आहे। आता माझा हात आणि तोंड काय गप्प बसणं झालेत, हे तर चालूच राहणार आहे। लय भारी झालेले आहे, तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची सोलापुरी चिवड्याची रेसिपी कशी झाली ती। आणि जाता जाता रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।